नमस्कार मित्रांनो, जय हिंद, वंदे मातरम. मित्रांनो, एखादी टायपिंग चूक किंवा एखाद्याला भीती घालण्यासाठी वाढवून चढवून लिहिणं हे किती महागात पडू शकतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण एका चेकबाउन्सच्या केसेसबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयाबद्दल बोलणार आहोत. आणि जो न्यायनिर्णय आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला, तर तो आहे 19 डिसेंबर 2025चा, म्हणजे रिसेंट आहे अगदी कालचा. तर आपण या न्यायनिर्णयाबद्दल बोलण्यापूर्वी आपल्या सर्वांना माहीत आहे की एखाद्या कायदेशीर देण्यासाठी एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला जर का चेक दिलेला असेल आणि त्या कायदेशीर देण्यापोटी दिलेला चेक जर बाउन्स झालेला असेल, तर चेक बाउन्स झाल्यामुळे खात्यामध्ये रक्कम शिल्लक नाही, खाते बंद आहे वगैरे वगैरे जी कारणं आहेत, त्या अनुषंगानं जर का खात्यावर रक्कम नसेल आणि तो चेक न वाटता जर परत आला,